हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजेच वाहतूक आणि संदेशवहन हा लेसन पाहत आहोत. खरं तर मित्रांनो, या लेसनचा आज आपण जो पाहतोय तो सेकंड पार्ट आहे. यापूर्वीचा जो पार्ट 1 आहे तो मी अपलोड केलेला आहे आणि पार्ट 1 मध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की देर आर डिफरंट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टची वेगवेगळी साधनं असतात, वाहतुकीसाठी वेगवेगळी साधनं असतात. हिस्टॉरिकल पिरियडमध्ये किंवा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी मीन्स यूज केली गेली ते सुद्धा आपण पाहिलं. हाऊ द व्हील वॉज इन्व्हेंटेड म्हणजे चाकाचा शोध कसा लागला हे सुद्धा आपण पाहिलं. आणि आता आज आपण सेकंड पार्टला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का काय विचारलेलं आहे पहा. या ठिकाणी आपल्याला पहा काय दिसतंय. एक कबूतर आहे, ते पत्र घेऊन चाललंय. या ठिकाणी हा दवंडीवाला आहे. या ठिकाणी एक घोडेस्वार निरोप घेऊन चाललोय. या ठिकाणी पोस्टमन आहे. या ठिकाणी न्यूजपेपर रिडिंग केलं जातंय. या ठिकाणी रेडिओ आहे. या ठिकाणी टीव्ही आहे. या ठिकाणी संगणकावर आधारित इंटरनेट आहे. त्यानंतर मोबाईल आहे आणि या ठिकाणी अँटेना दिसतोय आपल्याला, बरोबर. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन काय विचारलंय पहा. व्हेरियस मीन्स अँड मेथड्स ऑफ कम्युनिकेशन आर शोन अबोव. वेगवेगळ्या कम्युनिकेशनच्या मेथड्स दाखवलेल्या आहेत या ठिकाणी. कम्युनिकेशन म्हणजे काय? माहितीची देवाणघेवाण किंवा संदेश देणे घेणे, माहिती इकडची तिकडे पोहोचवणे. तर या चित्रांमध्ये तुम्हाला दिसतंय बरंच काही. मग आता या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय पहा आपल्याला. Which of the means of communication that we use at home are shown in the pictures? Put a triangle next to them. म्हणजे आपण आपल्या घरात कोणकोणती कम्युनिकेशनची मीन्स वापरतो, कम्युनिकेशनची साधनं वापरतो, त्याच्या पुढे ट्रायंगल करायचंय. तर मित्रांनो, आपण घरी काय काय वापरतो. या ठिकाणी घरी आपले रेडिओ असतो, टीव्ही असतो, इंटरनेट सुद्धा बऱ्याच लोकांच्या घरी असतं, मोबाईल तर प्रत्येकाकडेच आहे आणि आपल्या आहे की नाही. हे आपण 4 साधनं आपण घरी वापरतो. मग या ठिकाणी आपण काय करणार, या ठिकाणी ट्रायंगल करणार आहे. पुढे विच ऑफ द अदर मीन्स ऑफ कम्युनिकेशन हॅव यू सीन बिफोर? पुट सर्कल नेक्स्ट टू देम. म्हणजे ही साधनं जी पाहिली त्या इतर साधनांपैकी कोणती साधनं तुम्ही पाहिलेली आहेत त्याच्या समोर काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे किंवा वर्तुळ करायचं आहे, बरोबर. आणि पुढे म्हटलेलं आहे फाइंड आउट द रिमेनिंग मीन्स ऑफ कम्युनिकेशन फ्रॉम युअर टीचर. आणि जी साधनं, जी मीन्स ऑफ कम्युनिकेशन तुम्ही पाहिली नाहीत त्याच्याबद्दल काय करा, तुमच्या शिक्षकांना विचारा. आता या ठिकाणी पहिल्यांदा कम्युनिकेशन म्हणजे काय पाहूया आपण. कम्युनिकेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पहा. या ठिकाणी आहे, मी हायलाइट करतोय ते डेफिनेशन पहा. Obtaining or sending various types of information is called communication. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मिळवणे किंवा ती पोहोचवणे त्यालाच काय म्हणतात, कम्युनिकेशन. म्हणजेच त्याला संदेशवहन असं म्हणतात. पाहता फ्यू सेंचुरीज अगो, काही शतकांपूर्वी माहिती इन्फॉर्मेशन कशी पाठवली जायची पहा. मेसेजेस वेअर सेंट बाय टायइंग अ लेटर टू द फूट ऑफ अ पिजन. पिजन म्हणजे कबूतर. कबुतराच्या पायाला पत्र किंवा जे संदेश आहे, चिठ्ठी आहे ती बांधली जायची आणि त्याच्याद्वारे काय केले जायचे, संदेश पाठवला जायचा. म्हणजे कबूतर त्या काळात काय करायचे, संदेश वहनाचं किंवा कम्युनिकेशनचं काम करायचे. त्यानंतर काय केलं जायचं, मेसेजेस वेअर ऑल्सो सेंड थ्रू रनर्स. रनर्स म्हणजे त्याला निरोप्या म्हणतात. निरोप्या मराठीमध्ये निरोप घेऊन जाणारा. तो माणूस धावत धावत किंवा घोड्यावर जाणार आणि निरोप पोहोचवणार किंवा माहिती पोहोचवणार. इन लेटर टाइम्स, नंतरच्या काळामध्ये काय झालं, टेलिग्राम्स अँड पोस्टल सर्व्हिस केम इन टू यूज. टेलिग्राम्स म्हणजे त्या ठिकाणी तारेचा आणि पोस्टल सर्व्हिस म्हणजे पोस्टाच्या टपाल सेवेचा शोध लागला आणि ती सुरू झाली. ऑल दीज मेथड्स वेअर व्हेरी स्लो ऍज कम्पेअर्ड टू मॉडर्न मेथड्स. आता आपण मॉडर्न मेथडने संदेश कसा पाठवतो, मोबाईल आहे, इंटरनेट आहे. आता मला सांगा, आपण एखादा जर मेसेज टाईप केला आणि लगेच तो सेंड बटनावर क्लिक केलं तर एका सेकंदात तो मेसेज पुढच्याला मिळालेला असतो.
है की नाही. आणि पूर्वीच्या काळी आता हे पिजन म्हणजे कबूतर मेसेज पाठवायचं, रनर जायचे, तर ती खूप स्लो प्रोसेस होती. खूप सावकाश सावकाश त्या ठिकाणी कम्युनिकेशन व्हायचं. पाहूया आता या ठिकाणी. Nowadays we have new techniques for very quick communication. आपल्याला पटकन संदेशवहन होण्यासाठी, जलद होण्यासाठी नवीन टेक्निक्स आहेत. कम्युनिकेशन इज नाव युज्ड इन एव्हरी फील्ड. आता कम्युनिकेशनचा, संदेशवहनाचा एव्हरी फील्ड म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वापर केला जातो. विथ द हेल्प ऑफ मीडिया सच ॲज रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट, मोबाईल फोन्स एटसेट्रा, we can easily communicate with several people at the same times. पहा, मीडिया जो आहे, माध्यम जे आहेत किंवा संदेशवहनाची जी साधनं आहेत, रेडिओ आहे, टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही, इंटरनेट, मोबाईल फोन, यांच्या साहाय्याने आपण सहज कम्युनिकेट करू शकतो. आणि फक्त एकाच व्यक्तीशी नाही तर हजारो, लाखो व्यक्तींशी एकाच वेळी आपण कम्युनिकेट करू शकतो. We can communicate with several people at the same time. एकाच वेळी अनेक व्यक्तींशी आपण कम्युनिकेशन करू शकतो. मॅनमेड सॅटेलाइट्स आर युज्ड फॉर दिस पर्पज. आणि या ठिकाणी सॅटेलाइटचा वापर केला जातोय. कशाचा वापर केला जातो? सॅटेलाइट, उपग्रहांचा वापर केला जातो, माणसाने बनवलेल्या. त्याचप्रमाणे न्यूजपेपर, पिरियडिकल्स, बुक्स, रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट एटसेट्रा आर ऑल मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन. आणि मास कम्युनिकेशन म्हणजे सार्वजनिक संदेशवहनासाठी न्यूजपेपर आहेत, त्यानंतर पिरियडिकल्स म्हणजे नियतकालिके आहेत, बुक्स म्हणजे पुस्तके आहेत, रेडिओ म्हणजे आकाशवाणी आहे. अशा पद्धतीने सगळी मास कम्युनिकेशनचे मीडियम्स आहेत. आता पहा, इन द बिगिनिंग मॅन युज्ड गेस्चर्स अँड एक्सप्रेशन्स अँड डिफरंट काइंड्स ऑफ साऊंड टू कम्युनिकेट. सुरुवातीच्या काळात मित्रांनो, माणसाला लँग्वेज जी आहे, लिपी जी आहे, भाषा जी आहे, तिचा विकास झाला नव्हता. त्यामुळे माणूस काय करायचा? गेस्चर्स अँड एक्सप्रेशन्स, हावभाव जे आहेत आपल्या चेहऱ्यावरचे, त्याच्या साहाय्याने तो काय करायचा? कम्युनिकेट करायचा. नंतर तो काही डिफरंट काइंड्स ऑफ साऊंड, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निर्माण करून कम्युनिकेशन करू लागला. लेटर डिफरंट साऊंड्स केम टू मीन डिफरंट थिंग्स. नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे आवाज काढू लागले. अँड दिस लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज. आणि त्यानंतर भाषेचा विकास झाला. आफ्टर स्पोकन लँग्वेज, पहिल्यांदा भाषा बोलली गेली. मॅन इन्व्हेंटेड रायटिंग. नंतर भाषा लिहिण्याची पद्धत माणसाने शोधून काढली. ही बिगॅन टू कार्व हिज थॉट्स ऑन टू द वॉल्स ऑफ केव्स अँड पीस ऑफ वूड. त्याने काय केलंय? आपले जे थॉट्स आहेत, ते जे विचार आहेत, ते कार्व म्हणजे कोरून काढले. कशावर? ऑन टू द वॉल्स ऑफ केव्स. गुहा ज्या असायच्या, पूर्वी माणूस केव्स मध्ये, गुहेमध्ये राहायचा ना, त्या गुहेच्या भिंतीवर तो त्याचे थॉट्स कार्विंग करू लागला. तो त्याचे जे विचार आहेत ते कोरू लागला. किंवा पीसेस ऑफ वूड म्हणजे लाकडावर सुद्धा तो आपले विचार कोरू लागला. अँड कम्युनिकेशन बिगॅन इन दिस वे इन व्हेरी एन्शियंट टाइम्स. आणि प्राचीन काळी जे कम्युनिकेशन आहे किंवा जे संदेशवहन आहे त्याची सुरुवात अशी झाली. आता पुढे पाहूया. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. बरोबर. तर आता या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलंय, पण क्वेश्चन काय आहे पहा. रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. तर मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांचा मी तुम्हाला मिनिंग सांगतो आणि हा जो पॅसेज आहे तो समजावून सांगतो. तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये हे जे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत ना, तो पॅसेज वाचून शोधून काढा. मी तुम्हाला याचं मिनिंग सांगतो. पहा, पहिल्यांदा आपण पॅसेज पाहूया, नंतर क्वेश्चनचं मिनिंग सांगतो तुम्हाला. आन्सर तुम्हीच करायचे आहेत. ओके. आता पहा. ॲज टुडे वॉज अ हॉलिडे, रोहन वॉज ॲट होम. म्हणजे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे रोहन आज घरीच होता. रोहन वॉज ॲट होम म्हणजे रोहन आज घरीच होता. ही वॉज वॉचिंग अ क्रिकेट मॅच ऑन टीव्ही. तो टीव्हीवर, दूरदर्शनवर क्रिकेटची मॅच पाहत होता, क्रिकेटचा सामना पाहत होता. जस्ट देन डोअर, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, दारावरची काय वाजली, डोअर बेल, बेल आहे ना ही.
Just then doorbell rang. When he opened the door, जेव्हा त्याने दरवाजा उघडला, he saw the postman standing there. त्या ठिकाणी पोस्टमन उभा होता दरवाजा उघडल्यानंतर. The postman gave him a letter and ग्रीटिंग कार्ड दिसतंय हे, है की नाही? पोस्टमनने त्याला पत्र आणि ग्रीटिंग कार्ड दिलं. Then he sat on his bicycle and rode away. तो पोस्टमन सायकलवर बसला आणि दूर निघून गेला. Rohan's aunt had sent the letter. She, इथं चित्र दिलंय त्या ठिकाणी तुम्हाला वर्ड यूज करायचा आहे. She was coming to town for Christmas vacation. ती गावाला क्रिसमसच्या सुट्टीसाठी येणार होती. According to the letter sent 8 days ago, 8 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रानुसार aunt was arrived from Nagpur by train today. जे काकू होती, आंट होती, ते काय करत होत्या? त्या आंट नागपूर वरून येणार होत्या. कशाने येणार होत्या? ट्रेन, म्हणजे रेल्वेने येणार होत्या. जस्ट देन द टेलिफोन रँग. हा टेलिफोन आहे. वेन मदर पिक अप द फोन इट वॉज आंट ऑन द लाईन. जेव्हा आईने फोन उचलला तेव्हा तर आत्याच बोलू लागली. काकू किंवा आत्या, काकूच बोलू लागल्या. आंट हॅड रीच द स्टेशन. काकू स्टेशनवर पोहोचल्या होत्या. वेन मदर वेंट टू सानियाज रूम टू गिव्ह हर दिस न्यूज शी वॉज लिसनिंग टू हर म्युझिक ऑन हर हेडफोन्स. म्हणजे जेव्हा सानियाला आई निरोप सांगायला गेली तेव्हा सानिया हेडफोनवर गाणं ऐकत होती, संगीत ऐकत होती. मदर देन कॉल्ड दादा. नंतर आईने दादाला हाक मारली. दादा वॉज चॅटिंग विथ हिज फ्रेंड्स ऑन इंटरनेट. दादा काय करत होता? त्याच्या मित्रांशी इंटरनेटवर गप्पा मारत होता. ऍट लास्ट मदर टोल्ड रोहन. शेवटी आईने रोहनला सांगितले, रोहन युअर फादर हॅज गोन टू द फार्म ऑन द बुलक कार्ट. तुझे बाबा शेतामध्ये गेलेले आहेत. या ठिकाणी बैलगाडी दिसते तुम्हाला, बुलक कार्ट. गिव्ह हिम द मेसेज ऑन हिज मोबाईल. त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवरून काय कर? निरोप दे. मदर आय कांट रीच फादर्स मोबाईल. काय मग रोहन काय म्हणतोय? बाबांचा मोबाईल लागत नाही. आय कांट रीच फादर्स मोबाईल. जस्ट देन दादा केम. तेवढ्यात दादा आला. ही सेड आय विल टेक द बाईक टू द स्टेशन टू पिक अप आंट. मी काकूला घेण्यासाठी बाईक घेऊन जातो. सेइंग दिस ही लेफ्ट. असं तो म्हणाला आणि तो निघून गेला. आता या ठिकाणचे क्वेश्चन आन्सर्स कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बरोबर. विच आर द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट मेन्शन इन द पॅसेज. या पॅसेज मध्ये आलेली वाहतुकीची साधने कोणती आहेत ती लिहायची आहेत. मग ट्रेन असेल, बुलक कार्ट असेल, है की नाही, किंवा बाईक असेल. हे काय आहेत? मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत. वाहतूक केली जाते त्याच्यावरून. पुढे म्हटले विच आर द मीन्स ऑफ कम्युनिकेशन मेन्शन इन द पॅसेज. सेकंड क्वेश्चन मध्ये कम्युनिकेशनची साधनं कोणती आहेत? या ठिकाणी माहितीची देवाणघेवाण करण्याची. या ठिकाणी टीव्ही आहे, लेटर आहे, त्यानंतर टेलिफोन आहे किंवा इंटरनेट आहे. ही काय आहेत? माहितीची देवाणघेवाण करण्याची साधनं आहेत. ओके. पुढे म्हटले ट्राय दिस. करून पहा. काय करायला सांगितले? स्टडी द बर्ड्स अँड अॅनिमल्स इन नेचर. तुमच्या निसर्गातील पक्षी आणि प्राण्यांचा अभ्यास करा. सी हाऊ दे कम्युनिकेट विथ इच अदर. ते एकमेकांशी कसा संवाद साधतात ते पहा, कसा संपर्क करतात ते पहा. तर पक्षी सुद्धा एकमेकांशी बोलतात किंवा एकमेकांशी ते कम्युनिकेट करतात. कसं करतात ते दिले पुढे पहा. अॅनिमल्स मेक सर्टन स्पेसिफिक साऊंड्स वेन दे आर इन डेंजर. जेव्हा प्राण्यांना कोणताही धोका असतो तेव्हा ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. वेन दे रेकग्नाइज समवन. वेन दे रेकग्नाइज समवन. when they see food or when they are injured. म्हणजे त्यांनी एखाद्याला ओळखलं किंवा त्यांना एखाद्या ठिकाणी फूड म्हणजे अन्न दिसलं किंवा when they are injured म्हणजे ते जखमी झाले तर ते एक विशिष्ट प्रकारचा साऊंड काढतात, स्पेसिफिक साऊंड. अँड लिसन टू द साऊंड्स केअरफुली अँड मेक अ नोट ऑफ देम इन युअर नोटबुक. काय करा? ह्यांचे साऊंड ऐका आणि त्यांचं जी नोंद आहे ती तुमच्या नोटबुक मध्ये करा. पुढे
स्टडी द रिस्पॉन्स ऑफ द बर्ड्स अँड अॅनिमल्स वेन सच साऊंड्स आर मेड नियर देम. वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे काय करायचे रिस्पॉन्स पाहायचे आहेत आणि त्यांचा स्टडी करायचा आहे. पहा, कॅट्स, डॉग्स, स्पॅरोज अँड क्रोज मेक डिफरंट साऊंड्स इन डिफरंट सर्कमस्टन्सेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगी हे जे प्राणी आहेत या ठिकाणी कॅट, डॉग, स्पॅरो, क्रोज वेगवेगळे आवाज काढतात. यू विल फाइंड दॅट अदर अॅनिमल्स ऑल्सो मेक सच साऊंड्स. इतर प्राणी सुद्धा असे वेगवेगळे आवाज काढतात. दिस मीन्स दॅट अॅनिमल्स ऑल्सो कम्युनिकेट विथ इच अदर. दे ऑल्सो सेंड अँड रिसीव्ह मेसेजेस. आणि ही जे अॅनिमल्स आहेत ते काय करतात, एकमेकांना मेसेज, संदेश पाठवण्याचं काम करत असतात. एकमेकांशी काय करत असतात, संपर्क करत असतात. आता पुढे पाहूया. डू यू नो फिश लिव्ह इन वॉटर, हाऊ डू दे कम्युनिकेट. मासे पाण्यात राहतात पण ते कम्युनिकेशन कसं करतात, कसं कम्युनिकेट करतात ते. तर याचा आन्सर तुम्ही शोधायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे. तुमच्या सगळंच मी सांगायचं म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा थोडासा विचार करून सांगितलं पाहिजे की नाही. आता पुढे पाहूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का. मग काय विचारलेलं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हॉट ऍक्ट डज द पिक्चर शो. या चित्रामध्ये आपल्याला कोणती कृती दिसतीये. तर मित्रांनो, हे जे चित्र आहे ना ते एक जादूचं चित्र आहे किंवा जादूगार आहे या चित्रामध्ये. मग आपण आन्सर काय लिहिणार त्याचा. द पिक्चर शोज अ मॅजिक शो. या ठिकाणी मॅजिक शो आहे, जादूचा खेळ आहे. पुढे आहे, व्हॉट इज द मॅन इन द पिक्चर डुईंग. या चित्रातला माणूस काय करतोय. मग तो काय करतोय, मॅजिक ट्रिक करतोय, आहे की नाही. मग आपण या ठिकाणी लिहिणार द मॅन इन द पिक्चर इज डुईंग मॅजिक ट्रिक. तो जादूचा खेळ करतोय. पुढे, हॅव यू सीन सच अ परफॉर्मन्स इन युअर नेबरहुड. तुमच्या शेजारी किंवा जवळपास तुम्ही असा मॅजिक शो पाहिला आहे का. पाहिला असेल तर हो म्हणायचं, नसेल पाहिला तर नाही म्हणायचं. मेक अ लिस्ट ऑफ सिमिलर ऍक्ट्स दॅट यू नो. अशाच वेगवेगळ्या ज्या ऍक्ट्स आहेत की ज्या लोकांसमोर सादर केल्या जातात त्यांची लिस्ट करा. फॉर एक्झाम्पल, शाहीर ज्या असतात, पोवाडा सादर करतात, ती सुद्धा एक ऍक्ट आहे. स्ट्रीट प्ले आहे म्हणजे पथनाट्य, रस्त्यावर नाटक सादर केलं जातं ते पपेट शो आहे. अशा पद्धतीने असे जे ऍक्ट्स आहेत त्याचे तुम्ही लिस्ट करायचे आहे. वाय डू वी वॉच सच प्रोग्राम्स. आता आपण हे प्रोग्राम कशासाठी पाहतो, तर हे आपण प्रोग्राम एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनासाठी पाहतो. आता पुढे पाहूया. स्टडी द पिक्चर्स गिवन हिअर. नाव कम्पेअर युअर लिस्ट विथ द फॉर्म्स ऑफ एंटरटेनमेंट शो हिअर अँड सी इफ दे मॅच. All these acts entertain us. These are all local, live forms of entertainment. We can see these artists in person. पहा, या ठिकाणी तुम्हाला आर्टिस्ट दिसत आहेत, शाहीर आहेत. पुढे या ठिकाणी मॅजिक शो आहे, या ठिकाणी स्ट्रीट प्ले आहे, या ठिकाणी पपेट शो आहे, या ठिकाणी क्लोन आहे, या ठिकाणी बायोस्कोप आहे. काय आहे, या ठिकाणी बायोस्कोप आहे. असे जे आहेत तुम्ही आता आपण पाहिलं शाहीर किंवा हे जी चित्र पाहिली, हे लोक तुम्हाला तुमच्या आसपास कधी दिसले का मित्रांनो. बऱ्याच वेळा अशा आपल्या आसपास असले कार्यक्रम होतात, पथनाट्य होतात, स्ट्रीट प्ले होतात, पपेट शो होतो. आपण सुद्धा अशा वेळी पाहिलं पाहिजे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन होता. याच्या खाली ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही करा आणि याचा जो एक्सरसाइज आहे याचा एक्सरसाइज सुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. एक्सरसाइजची कशामध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याच्या एक्सरसाइजची लिंक मिळेल, ती सुद्धा तुम्ही पहा. थँक्यू.